सोहम सोहम ये ना यार लवकर चल, उशीर होतोय मला सुद्धा, तुलाही ऑफिसला जायचंय. आलो. किती वेळ रे, चल ना, आवर ना सोहम. चला. शुभ्रा काय? नको ना जाऊ. ए सोहम, काय तुझं? प्लीज ना, नको ना जाऊ शुभ्रा. हो का? मग मला कोण म्हणत होतं जा ना, 2च दिवस आहेत, काम आहे, एवढं काय? हो पण 2 दिवस शुभ्रा प्लीज. 2च दिवस आणि आता राहा माझ्याशिवाय 2 दिवस. अगं आई आई काय, नको ना जाऊ शुभ्रा प्लीज. कपरे. प्लीज प्लीज. आई आले आले आले. शुभ्रा हे घे, हे घे. हा ही पिशवी ठेव. ह्याच्यामध्ये एका डब्यात बेसनाचे लाडू आहे. बापरे. आणि थोड्या 4 चकल्या आहेत, थोडासा चिवडा पण दिला. हा आणि एगो तिकडे म्हणे थंडी असते ना खूप, एक काम कर बरं, ही शाल ठेवून दे. हा आणि ही छत्री पण ठेव तुझ्याजवळ. आई तुम्हाला माहितीये का, तुम्ही माझ्या त्या बॅग मध्ये एक ब्लँकेट ऑलरेडी घातलंय. अगं असू दे ग, खूप थंडी असेल तर होईल ना तुला वापरायला. ए बबड्या हे घे, ही छत्री ठेव तू. छत्री कशाला आई, आता मी काय स्कूटरवर छत्री धरू का? बरं बरं ठीक आहे. शुभ्रा खूप आठवण येईल ग तुझी. आता तू असण्याची सवय झाली आहे ना मला, बाबा पण नाहीयेत. बरोबर ना, आणि मी सुद्धा किती दिवस चालले ना, 2 दिवस नसणार आहे मी. चल. एक मिनिट. ए सोहम प्लीज हे धरतोस? हो दे. काय झालं ग, काही राहिलं का तुझं? हो राहिलंय. काय झालं? अगं बाई, छान होऊ दे तुझी मीटिंग, छान बोल सगळ्यांसमोर. हं? छान होऊ दे. बरं आहे. निघू का आता? हो चला. दे मी धरते. सांभाळून जा ग. अरे सोहम, तू जातोस का हिच्या बरोबर? हा मी जातो. मी बॉसला फोन लावून सांगतो लगेच. एक मिनिट, काय चालवलंय तुम्ही दोघांनी? ए सोहम, तू तुझ्या ऑफिसला जाणार आहेस आणि मी माझ्या कामाला जाणार आहे. अरे 2 दिवसाचा प्रश्न आहे फक्त आई. अगं हो ग, पण त्याला येऊ दे ना, तो तुझ्या बरोबर असणारा, मग मला तुझी काळजी नाही. हो मी सुट्टी घेतो ना लगेच. नाही, तू अजिबात ऑफिस बंक करणार नाहीयेस, कळलंय का तुला? 2 दिवस ना. बरं निघू का मी आता? आई आता तुम्ही अशा चेहऱ्याने बाय म्हणणार आहात का मला? बरं राहू दे, मी एक काम करते, मीच माझ्या बॉसला फोन करते आणि सांगते की राहू दे, मला जमणार नाही यायला. कुठे गेला बरं माझा फोन? अगं नको 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 शुभ्रा, असं नको करूस. मी ठीक आहे. छान मीटिंग कर, छान कर सगळ्यांसमोर. हा आणि तुम्ही सुद्धा नीट राहा इथे. आजोबा पण नाहीयेत आणि मी पण नाहीये. हो हो राहील, काळजी करू नकोस. ए आईच्या बबड्या, काळजी घे आईची. माझा बबड्या माझी नेहमीच काळजी घेतो, हो ना रे? बर या आता. अगं बाई, आता काय? अगं थांब थांब, असं कसं? ह्याशिवाय कशी बाई जाशील तू? घे. बाहेर जाताना नेहमी दही खाऊन जावं, म्हणजे प्रवास चांगला होतो. ए बबड्या घे, तू पण घे. ए आई मला सकाळी सकाळी दही नकोय. मी थोडी मुंबई बाहेर चाललोय. बर जा बाबा जा. निघूया का आता? हो चला निघूया, मुंबई बाहेर पडायला उशीर होईल. चल. चला आई येते. हा सांभाळून हो. सांभाळून जा रे बबड्या तू पण. हा स्कूटर जरा सांभाळून चालव. हो. काय रे? हा अरे अरे तुझी बॅग राहिली की? चावी घेतलीस का? हो, घेतली. हा. आणि तुझे रे, बूट आहेत का तिकडे? हा हो हो आहेत आहेत. सांभाळून घाल रे बाबा. हा शुभ्रा सांभाळून जा. हा पोहोचल्यावर फोन कर मला. ए बबड्या, तू पण ऑफिस मध्ये पोहोचलास की जरा फोन कर रे आज. हो हा हो हो. सर आलात तुम्ही? हो सॉलिड पाऊस आहे पण आज. हो ना सर, माहितीये सर, पण तुम्ही कसं आलात? गाडीने? नाही मी बाईकने आलो, पण पाणी भरलंय बऱ्याच ठिकाणी. हो सर. सर इथे कोणी आलंच नाही तर काय करायचं? म्हणजे किचन कोण सांभाळलं सर? तू आणि मी कशा काळजी करतेस? सर अहो पण पाऊस थांबलाच नाही तर काय करायचं? पण इथे थांबू, त्या रेस्टॉरंट मध्ये पाणी येत नाही काही. हा सर. सर पण आलं रेस्टॉरंट मध्ये पाणी तर? टेबलवर बसू. सर पण टेबलच्या वरपर्यंत पाणी आलं तर? वरच्या मजल्यावर जाऊ. सर अहो पण वरच्या मजल्यावर जाण्यासाठी
बाहेर पोहोच जावं लागेल ना. आणि मला स्विमिंग नाही येत सर करता. मी कशी जाणार? मला येतं ना, मी घेऊन जाईन तुला. हं? ओके सर. सर पण तुम्हाला दम लागला तर काय करायचं? ढकलून देईन मी तुला पाण्यात. सर तू आधी ठरव कुठल्या बाजूची असते, बुडण्याच्या का वाचण्याच्या. मगाचपासून मी म्हणतो इथे पाणी येत नाही तरी तू आपलं हात धुवून बुडण्याच्या मागे लागलीस. सॉरी सर, मी नाही बोलणार असं सर परत. हो ना, चल आपण कॉफी करूया मस्तपैकी. येस सर. सर एवढा पाऊस पडतोय, मला नाही वाटत कोणी कस्टमर येतील आज आपल्याकडे. सर आणि ते बाककला स्पर्धावाल्यांनी पण त्यांची मीटिंग कॅन्सल करून टाकली. सर त्यांच्या किचन मध्ये पण खूप पाणी शिरलंय. त्यामुळे आपल्याला सुट्टीच आहे आज. येस सर. सर एक विचारू का? नको. थँक्यू सर. सर त्या पाककले स्पर्धेसाठी तुम्ही आसावरी मॅडमचा जज म्हणून नाव सजेस्ट केलंय. सर हो म्हणाला त्या? नाही, अजून त्यांनी कन्फर्म केलेलं नाही. ओके सर. सर अजून एक नाव जज म्हणून माझ्या नजरेसमोर आहे सर. कोण? मी मॅडी. हो यस सर. नक्की? हो सर. बघ. यस सर. ठीक आहे, मी तुझं नाव टेस्टिंग साठी सुचवलं होतं, पण मी बदलतो. नो 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 सर, मी टेस्टिंगच करीन सर. जजिंग वगैरे करण्यासाठी ते आसावरी मॅडमच राहू देत. त्यांना सर सांगते. आलायत तुम्ही? काय रे विश्वास? सॉरी सर, ऍक्च्युली यायला थोडा उशीर झाला. बाहेर खूप पाऊस आहे आणि पाणीही बरंच साचलंय. अरे मग निघायचंच नाही अशा वेळी. नाही सर, ऍक्च्युली मी जेव्हा निघालो तेव्हा एवढा पाऊस नव्हता, पण आता पावसाचा जोर बराच वाढलाय. पाऊस पडतोय. मुंबईमध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा संततधार सुरू आहे. तेनी मार्गावरची लोकल सेवा अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक देखील तब्बल अर्धा तास उशिरानं सुरू आहे. गेल्या तासा दीड तासामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे हॅलो. हॅलो आई, मी पोहोचले इथे नीट. आई अहो इथे आत्ताच पाऊस पडून गेलाय. हो का? बरं झालं बाई फोन केलास. अगं इकडे सुद्धा खूप पाऊस पडतोय. शुभ्रा काळजी घे ग. गरज नसेल तर बाहेर पडू नकोस. नाही नाही, माझ्या सगळ्या मीटिंग्स इथे हॉटेलवरच होणार आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आई खूप छान वातावरण आहे हो इथे, आणि अख्खा प्रवास म्हणजे स्वर्ग होता, स्वर्ग. आई आपण येऊया ना एकदा इथे. इथे ना जागोजागी खूप धबधबे आहेत, तुम्हाला तर खूपच आवडेल. हो ना, येऊ येऊ. अगं शुभ्रा, तू पोहोचलीस, तुझा फोन आला, पण सोहमचा अजून फोन नाही ग आला ऑफिसमध्ये पोहोचल्याचा. आई अहो तो पोहोचलाय ऑफिसला, म्हणजे त्याने फोन नाही केला का तुम्हाला? मला केला होता त्याने पोहोचल्यावर फोन. कसा मुलगा आहे हा, मी सांगितलं होतं ना माझ्याबरोबर तुम्हालाही फोन करायला नको होता का त्याने? थांबा, मी ना त्याला फोन करून आता झापणार आहे चांगलं. अगं नको 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 बाळा. तो सुखरूप ऑफिसला पोहोचला आणि त्याने तुला फोन करून कळवलं ना, खूप झालं. काय ना, इकडे पण खूप पाऊस पडतोय ग, आणि टीव्हीवर सारखं दाखवतायत सगळीकडे पाणी साचलंय, गाड्या पाण्याखाली बुडाल्यात, म्हणून जरा टेन्शन येतं ग. आई आई ऐका ना प्लीज, तुम्ही टीव्ही बंद करा ना. सगळ्या न्यूज मध्ये तेच दाखवतात, उगाच टेन्शन येईल तुम्हाला. तुम्ही एक काम करता का, तुम्ही सोहमला फोन करा आणि त्याच्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. नाहीतर मी सांगू का त्याला तुम्हाला फोन करायला? नाही नको बाळा, मी करते त्याला फोन. बरं आई चला, मी फोन ठेवते आता. काही लागलंच तर मला फोन करा. आणि ऐका, मी समजा फोन उचलला नाही तर मी मीटिंग मध्ये असेन, पण डोंट वरी, मी मिस कॉल बघून कॉल बॅक करेन तुम्हाला. ठेवू फोन? हो, काळजी घ्या बाळा. हा. बबड्या फोन का उचलत नाहीये? आई अगं थांब ना जरा, धीर धर. फोन उचलत नाहीये म्हणजे काम करत असेल ना मी. अरे हो रे राजा, पण तू ऑफिसला पोहोचल्याचा फोन नाही ना केलास. काळजी वाटते रे. हो विसरलो असेल मी, पोचलोय. हा म्हणजे शुभ्राने सांगितलं मला तसं. शुभ्रा बोलली? अगं मग दोनदा का विचारायचंय तुला? ती बोलली होती ना. हो अरे तू पोहोचलायस ना, ठीक आहे. तर नीट छान काम कर बाळा, मी ठेवते फोन. हो ठीक आहे, आणि तसंही निघतोय मी लगेच. अगो बाई, तू घरी यायला निघालायस? हो,
अगं पाऊस खूप आहे का बाहेर आणि ऑफिसला तसंही कोणी आलं नाहीये, 2-3 लोकच आहेत. बरं तू घरी यायला निघालायस तर सांभाळून ये रे बाबा. स्कूटर जरा सांभाळून चालव. पावसाचं बघ, पाण्याचं बघ आणि मग ये. पाणी बघ आणि निघ म्हणजे काय आई? आता बाहेर पाऊस आहे म्हटल्यावर पाणी असणारच ना. आणि मी तुला सांगतोय ना मी निघतोय, तू उगाच पॅनिक होऊ नको आई. ए आई 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 हॅलो, काय रे? काहीतरी मस्त चमचमीत बनव ना खायला. भजी वगैरे बनव ना काहीतरी. हो हो करते. ये लवकर आणि सांभाळून ये हं, राजा. हा चल चल. अरे वाह वाह वाह, गरमा गरम कांदा बटाटा भजी, क्या बात है. मॅडी घे 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 भजी घे. अरे तू कुठे चाललास? अरे बस रे, बस 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 सर. बस रे बस, भजी खा, चहा पी. आज काय कस्टमर येतील असं वाटत नाही. घ्या घ्या घ्या. हो सर, मलाही तसंच वाटतं. बरं हे बघ, हॉटेलच्या आसराला कोणी आले तर नाही म्हणू नका. आज या सगळ्यांना. तर पाऊस जो पडतोय ना त्यावर वाटतं आज लोक परत अडकणार. हो सर, म्हणजे मी तशी बाहेर सगळी अरेंजमेंट करून ठेवतो. नाही चहा कॉफीचं ठीक आहे, खिचडीची तयारी करायला लागेल. डोंट वरी सर, मी सगळी तयारी आधी करून ठेवली. गुड. काय ना सर की प्रत्येक वर्षी असा एक दिवस नक्कीच येतो. वा, बाय द वे सर, ते भजी आणि चहाच्या कॉम्बिनेशन मध्ये ना काहीतरी मिसिंग वाटतं. मिसिंग काय? एक मिनिट सर. सर गाणं लावलं तर चालेल? हा अरे चालेल ना, धावेल. ओके सर. गुडघा कसा आहे बाबा? मुंबईमध्ये आज सकाळपासून दुखत नाहीये ना जास्त? संततधार सुरू आहे. हॅलो बाबा, आतोबा कसे आहेत? काका कसे आहेत? लोकसेवा त्यांना सांगा मी विचारलंय म्हणून. आणि बाबा काळजी घ्या हं, खूप आठवण येते तुमची. हॅलो हॅलो बाबा, इथे पाऊस खूप पडतोय. हा, शुभ्रा ना लोणावळ्याला गेलीये, सोहम ऑफिसला गेलाय. हा हॅलो बाबा, अहो खूप खरखर येते फोन मध्ये. हो खूप आठवण येते तुमची, काळजी घ्या बाबा, ठेवते फोन. त्यामुळे पश्चिम हिंदमाता परिसरात पाणी साचलंय. शेती मार्गावरची वाहतूक उशिरा आहे. सवरती आहेस वाटतं घरी? मला वाटलं कुठेतरी गेली असशील. अगं एवढ्या पावसात कुठे जाणार मी? ये. हो ना, मला आपली काळजी वाटली म्हणून आले. केवढा पाऊस पडतोय बघितलंस ना? हो ना. आमचे मम्मी पप्पाही नाहीयेत घरी. मम्मींच्या बहिणीच्या नातीच्या बारशाला गेलेत विरारला. आता तिकडेच अडकलेत. बरे, मला तेवढा आराम. अडकलेत म्हणजे काय ग? अगं पावसामुळे पाणी भरतंय ना, रस्ते बंद होतात फटाफट. तू न्यूज बघत नाहीयेस का? हो ना, सकाळपासून तेच बघतीये. आणि याविषयी बघ आपण बाई, अधिक माहिती मुंबई दिवसेंदिवस खूप डेंजरस होत चाललंय. अमित, काय सध्या मुंबईमध्ये हे स्थिती आहे? भजांचा वास येतोय. तू बनवतीयस का? हो, सोहमचा फोन आला होता ना, तो म्हणाला भजी कर म्हणून केलेत त्याच्यासाठी. हे सोहम शुभ्रा सेफ आहेत ना? शुभ्रा? हो अगं शुभ्रानं लोणावळ्याला गेली ऑफिसच्या कामासाठी. तिचा आला होता फोन. आणि सोहमचाही आला होता, तो निघालाय ऑफिसातनं. आणि तसं त्याचं ऑफिस खारला आहे ना, तर खारला काही विशेष पाणी नाही भरलंय म्हणे टीव्हीवर. हो ग, पण आजकाल कशाचाच काही भरोसा नाहीये. बघ ना, म्हणजे येता येता कुठे पॉटहोल उघडं असलं, कुठे खड्डा असला तर बघ बघ किती पाणी झालंय बघ ना. चल ग, मी निघते. हो, अशा क्लायमॅट मध्ये केसाला गरम गरम तेलाचा मसाज घ्यावा. ऊब येते ग. हो सर सर
सर अहो बाहेर खरंच आपल्या हॉटेलमध्ये गर्दी वाढायला लागली लोकांची. सगळे लोक आपल्या हॉटेलमध्ये शिरतायत सर. आता काय करायचं आपण? असं किती लोकांना हात घेणार सर? आता केबिन मध्ये येतील सर ते आपल्या. येऊ दे मॅडम मग. ओके सर. सर आपण असं झालं तर आपल्याला बसायला नाही ना जागा राहणार. आपण उभं राहू. एवढा काय विचार करतेस मॅडी? अगं एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता माहितीये तुला? ओके सर. ना? सर हा. बट हाऊ इट पॉसिबल सर? एक तिला 7 जणांमध्ये कसं काय वाटला गेला असेल? सर तो शेफ आहे ना तुमच्यासारखा जिनियस असला पाहिजे सर. सर कसं शक्य? तुमच्यासारखं जिनियस कोणी असूच शकत नाही सर. शट अप मॅडी. थँक्यू सर. तुला ह्याचा मतितार्थ कळला का? व्हॉट माती अर्थ व्हॉट? मातीत अर्थ नाही ग भाई. मतितार्थ म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी. ते असं आहे की कुणालाही नाही म्हणायचं नाही. हो आय सी. मी नाही नाही म्हणणार सर. मी घेते सगळ्यांना सरात. हो. या टीव्हीला काय झालं? केबल गेलं की काय? अशाच वेळी काहीतरी होतं. सोहमला निघून बराच वेळ झाला. इतका वेळ लागत नाही त्याला घरी यायला. बाई पुन्हा तोच मेसेज वाचतोय. काय करू आता? पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. तेच वाचतंय. काय करू? कुठे शोधू आता याला? सुलभा काकू! सुलभा काकू! नाही येत वाटतं घरात. कारखान्यासांकडे जाऊन बघते. अगं असावरी ताई ये ना ये. प्रज्ञा अगं तुमचं केबल चालू आहे का? अगं नाही ना आत्ताच बंद पडलं. मस्त पिक्चर चालू होता. म्हणलं तो बघता बघता हेड मसाज करावा तर तेवढ्यात केबल बंद. का ग? अगो काही नाही. मला जरा टीव्हीवरच्या बातम्या बघायच्या होत्या. खारला पण पाणी साचलंय म्हणे खूप. सोहमचं ऑफिस तिकडेच आहे ना. काय करू? मगाशीच निघाला होता ना. पोचला नाही का? नाही ना. आणि त्याचं ऑफिस नक्की कुठे आहे मला माहित नाही. शुभ्रा पण नाहीये का इकडे? काय करू? मला काही सुचत नाहीये. अगं तू पॅनिक होऊ नकोस. तू ये बस मी तुला पाणी देते. आणि अगं पाऊस आहे म्हणजे ट्रॅफिक जाम पण असणारच ना. आणि काय आहे सोहम येईल आता इतक्यात. तू कशाला एवढी पॅनिक होतीयस? घे पाणी पी पाणी. असावरे ताई म्हणून मला बाईक स्कूटर अजिबात आवडत नाही. गाडी म्हणजे सेफ असतं ना ग. स्कूटर किती रिस्की आहे. आणि त्यातून आपल्या रस्त्यात केवढे खड्डे असतात. अगं परवा एक स्कूटरवाला असंच पाण्यातून जात होता आणि त्याची स्कूटर खड्ड्यात स्लिप झाली ना आणि तो स्कूटर सकट खड्ड्यात पडला. हो हो. आणि मागून आलेल्या बसवाल्याला तो दिसलाच नाही. प्रज्ञा मी जाते. अगं ताई तू एवढी पॅनिक का होतीयस? अगं रेंज नसेल. अगं ऐक तू फोन लाव त्याला. हा मी बघते. अगं हो बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं रे. आमच्याकडे पण अडकलेली माणसं सगळी आहेत. हो मॅडी आणि विश्वास त्यांना खिचडी आणि कॉफी देतात सगळ्यांना विचार. हो नाही मी म्हटलं तेच मित्रांना विचारावं कोण कोण कुठे घरी पोचलेत की नाही. नाही पण बहुतेकांनी अंदाज घेऊन आधीच घरी पोचलेत सगळे. गुड गुड गुड. चलो बाय बाय बाय. होप ऑल आर सेफ. हॅलो सोहम. मी अभिजित बोलतोय. सोहम अजून पोचला नाही का घरी? नाही हो. ऑफिस मध्ये निघताना त्यांनी फोन केला होता मला. पण मी मगाचपासून त्याचा फोन करते प्रयत्न पण त्याचा फोन लागतच नाहीये. हो कुठे गेला असेल सोहम? सगळीकडे पाणी भरलंय म्हणे पूर आलाय. तो ऑफिसला जाताना स्कूटर घेऊन गेलाय. स्कूटर घेऊन निघाला असेल ऑफिस मधून तर
कुठे शोधू मी त्याला, मला काही सुचत नाही हो. बाबा सुद्धा घरी नाहीयेत. हॅलो, तुम्ही आसावरी, तुम्ही शांत व्हा, घाबरू नका. मला खरंच काही कळत नाही, काय करू मी. हे बघा, मी येतोय तिथे, आपण बघूया काय करायचं. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही शांत राहा. हा, मी निघतोय लगेच. हॅलो हॅलो. माझ्या बाळाला सुखरूप ठेव, माझ्या सोहमला सुखरूप ठेव देवा.